आंदोलन केलं, मोठी लोकांची कीर्ती कुठं याच म्हणतात की आम्ही यांनी कारखान्याचं वाटोळं केलं. अरे तुम्ही त्या सभागृहात होता, कुठे विरोध होता? कुठेही विरोध नव्हता नाही. यांची जबाबदारी नाही का? या लोकांना मत दिलं कशासाठी दिलं? हे समाजाच्या हितासाठी दिलं. काय हे पाहिलं नाही, हे गेलंच नाही. आज सांगतात पुढची पार्टी चुकीची होती. आज ती नाराज होती. तुम्ही काय केलं? तुम्ही काहीही केलं नाही. म्हणून आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण 20 उमेदवार लढवणार आहोत. आपला आणि आपला जो पॅनल आहे तो सर्वपक्षीय पॅनल आहे, शेतकऱ्यांचा पॅनल आहे आणि त्यामुळे आपल्या पॅनलला साहेबांचे आशीर्वाद आहे. परंतु आपला पॅनल हा शेतकऱ्यांचा पॅनल आहे. आपण शेतकरी असतील, कारखान्यातील कामगार असतील, काय कामगारांची अवस्था आहे त्या कारखान्याच्या कामगारांसाठी सुद्धा आपल्याला त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. सभासदांना न्याय मिळवून द्यायचा, कामगारांना न्याय मिळवून द्यायचा आणि वंचित गट मला सांगा या भागातील जी नवीन सभासद झालेले कारवारच असेल, निवडणूक असेल, मिळत असेल, या लोकांची काय हाल झाले की तुम्ही जाऊन विचारा त्यांना. या सर्व लोकांना भगिनी उद्योजक तरुणाई आभाळ दिले साऱ्यांना होऊन आता उतराई लाभ पुनश्च नेतृत्व दे संकटामधून तारे घुमोदे तुतारे तुतारे घुमोदे तुतारे तुतारे पवार साहेबांची तुतारे राष्ट्रवादीची तुतारे सकृतीने तर ठेवील असा आदर्श ठेवील असा आदर्श सामर्थ्य विचारांत हे जणुकी परिसाचा स्पर्श जणुकी परिसाचा स्पर्श मिळत विजय